गुड मॉर्निंग मित्रांनो. हो बाय. पहिली गोष्ट म्हटलं तर आजचा रविवार असल्या कारणास्तव आम्ही चाललो बाहेर फिरायला. कुठे चाललं? चांदिवलीला चाललो. हे आमचे काही मेंबर आहे आमच्यासोबत. तिकडला बाळू आणि आमचे दोघं जण इकडे आहेत. तसं आज आम्ही निघालो एक आठवणीचा क्षण तयार करण्यासाठी. सकाळी म्हणजे सुरुवातीला व्हिडिओ काढायचा होता पण सर असल्या कारणामुळे काढता आलेला नाही. त्या कारणामुळे आता अर्ध्यामध्ये आल्याच्यानंतर अर्ध्यामध्ये नाही सुरुवातीचं म्हणजे 10% प्रोसेस झालेली आहे आमच्या प्रवासाची. त्या ठिकाणी आलो आहे. आता आम्ही नेमकं चाललो आहे कुठे ते नक्कीच त्याचंसुद्धा दर्शन तुम्हाला घडून देतो. याबद्दल निष्काळजी राहा. तसं आमच्या ज्या एक व्यक्ती आहेत जे कॅमेऱ्यापासून पळ काढतो त्यांच्याशी भेट देऊन देऊ. ही हर्षदा. ये मेरा भाई है. आता आमच्या ग्रुपमध्ये असलेल्या थोर महापुरुष म्हणजे आमचे गौरव भाऊ यांच्याशी भेट घेऊ. गौरव कुठे चाललोय? रस्त्याने चाललोय. हा रस्ता आणि या रस्त्याने चाललोय. पण नेमकं आपलं ध्येय काय आहे जाण्याचं? चाललं. ओ भाई काय शब्द अर्थ. हा बाळू बाळू कुठे घेऊन चाला गौरव भाऊ आपल्याला? गौरवकडून काय काय वापस पाठवतो. आणि मागून काही नाही, माझ्याकडे 1 रुपये नाही. ते मी तुमच्या पुरुषावर चालू. आम्ही यांच्या भरोश्यावर नाही, आमच्या भरोश्यावर म्हणजे दोन्ही किसे खाली. एक किसा दुसरा किसा. आता बघू आपण पुढे जाऊन ऑटो वगैरे पकडायचा आहे. यार आम्ही निघालो होतो चांदणी जायला पण ते गरमीनंच गायब झालो. आमचे मेंबर देख नाही इथं. आमचा एक हॅपी मुवमेंट आहे पण सध्या यार कॅप्चर करून करता येत नाही आहे. ऑटो चाललो पण आमचं हे काही चाललं नाही पण त्या कारणामुळे गरमी पण खूप होते. सो आता ज्यावेळेस आम्ही नाश्ता करू त्यावेळेस भेटू तुम्हाला. काय आम्ही निघालो आपण चांदणी बघायला. एवढे मेंबर आहोत आम्ही पूर्ण 6 जण आणि एक मी सुद्धा आहे बरं 5 जणांना बघू नका. गुड मॉर्निंग. सो हॅलो. आता या ठिकाणी आम्ही आमच्यासोबत नाश्ता घेण्यासाठी आलेलो आहे. तो पार्सल घेऊन जाणार आम्ही. सो हा आमचा ऑटो जाण्यासाठी निघाला. या ठिकाणी नाश्ता पार्सल घेण्यास सुरू आहेत. नाही आमची मोबाईल किती चढत आहे ना हर्ष? बघ ना किती काढायचे माझ्या मागे आंब्याचं झाड आहे. माझी घेण्याची इच्छा आहे तशी माझी म्हणण्यापेक्षा सगळ्यांची पण घेता काही येणार नाही. तो चोरी पण करता येणार नाही कारण की दिवस असल्या करता एवढे आणि सगळेजण प्रेझेंट आहे या ठिकाणी. सो आता भेटू माझी सिनियर. तिचं नाव दीक्षा आहे. बोल आपण कुठे चाललोय कुठे नाही. हेलो गाइस, आज हम चांदनी के लिए जा रहे हैं सब यवतमाल के साथ पहली बार. अच्छा लग रहा है. जूनियर है हमसे सीनियर लगते हैं. जूनियर में हुआ सीनियर में पर कौन हम में से जूनियर दिखता है कौन सीनियर दिखता है आप ही बताओ. तो हाँ वो बात अलग है. आपकी खूबसूरती का हम ये लेवल नहीं लगा सकते. एनीवे सो आणि आज विशेष गोष्ट सांगायची म्हटलं तर आज आमच्याकडून जे काही खर्च होत आहे नाश्त्याचा आणि वेपर्ससाठी याच्याकडून आहे. सिनियरकडून काहीच नाही फक्त ज्युनियरसाठी नियोजन केलेलं आहे. ज्युनियर जात आहोत ज्युनियर. आमच्या ज्युनियरचं मन एवढं मोठं आहेत ना ठीक आहे आमच्याकडून. ओके ओके कोई बात नाही. काही म्हटलं तर आमचा प्रेरणास्थान आणि आदरस्तंभ म्हणजे तुम्हीच आहात ना त्या कारणास्तव. पण हॅलो एक गोष्ट नक्कीच त्याचा कर्ज त्याच्याकडे आहे. ही गोष्ट खरी आहे कारण की मी कुठे बोलत नाहीत ना त्या कारणास्तव सांगावं म्हटलं तुम्हाला. बाकी तर काही शंका नाही. आम्ही या ठिकाणून नाश्ता घेत आहे. आमची प्रेरणास्थान याला व्हिडिओची का माहिती काय आहे तर व्हिडिओमध्ये यायलाच बघत नाही तरी मी जबरदस्ती कॅप्चर करतोय. या ठिकाणी आमचं नियोजन चालू आहे की काय घ्यायचं काय नाही नाश्त्याला. जय भोले टी अँड नाश्ता सेंटर. आमचं महत्त्वाचं डिस्कशन झालेलं आहे या ठिकाणी काय घ्यायचं काय नाही बा म्हणून. तसं आता आमचा निर्णय लागलेला आहे. तर आम्ही ठरवलं आहे की खरमुरे घ्यायचे ज्याला नड्डे खरमुरी आणि आपल्या विदर्भामध्ये पोंगेसुद्धा म्हणतात.
किती घ्यायचं हा आमचा अजूनही निर्णय लागला नाही. तसं आम्ही 2 हो बाय 3 पुढे घेतलेत. तर आमच्या अध्यक्ष महोदयाचं मत म्हणण्यानुसार 3 पुढे घेतलेले आहेत. तर आमच्या अध्यक्ष महोदय सोबत असल्या कारणास्तव आम्हाला काही म्हणजे पैशाची सुद्धा आवश्यकता नाही. त्याबद्दल खरंच धन्यवाद अध्यक्ष महोदय. तर आता आम्ही ज्या जय भोले टी अँड नाश्ता सेंटर या ठिकाणावर नाश्ता आणि आमचं नाश्त्याची व्यवस्था बघत आहे. तर त्या ठिकाणी आमचे वडे होत आहेत आणि हे आमचे भाऊ. हाय भाऊ, तुमचं नाव काय? हां संदीप भाऊ ग्रेट म्हणत, ज्यांनी आमच्यासाठी नाश्ता करण्याची बेटर नाश्ता करत आहेत. इथून चांदूर किती दूर येते? 4 किलोमीटर. हो का? तर लवकरच आम्ही पोचणार त्या ठिकाणी. भूक लागायला नको म्हणून आम्ही या ठिकाणी नाश्ताची व्यवस्था करून जात आहे. सर थँक्यू भाऊ नाश्ता बनवल्याबद्दल आमच्यासाठी. ते पण गरमागरम आहेत. आमचे 2 मेंबर आहे की जे अजूनही ऑटोच्या असे खाली उतरलेले नाहीत, कारण की ऑटोमध्येच बसणं आम्हाला आवडते या कारणास्तव. हां तसं पण मशीनला उतरवणं आणि बसवणं थोडं अवघड गोष्ट आहेत ना. बरोबर बोललोय ना हर्षो? मशीनला उतरवणं आणि बसवणं अवघड गोष्ट आहेत ना. हां ही दिसायला जरी भारी असली, तुम्ही काळजी नका करू, वजनने सुद्धा भारी आहे, याबद्दल काही शंका नाही. जा बा, हा आमचा फेमस डायलॉग आहे. तसं चला आता पुढे आम्ही सगळे नाश्ता वगैरे घेतलेला आहे आणि माझा आवडता सगळं बिघडलेला आहे. आणि हे आमचं नाश्त्याची व्यवस्था जे माझ्याकडे जमवली आहे. आवड वाटत आहे नाव, पण आमच्याकडे थोडीशी दुप्पट जास्त येतं, त्या कारणास्तव पण नाश्ता करण्याची मी विचार सुद्धा करू शकत नाही. जरा पुढं तिघं म्हणतात आणि मी शेवटी एकटा निवांत महादेव भाई. ठीक आहे. सो आता पोचल्याच्यानंतर आपण संवाद साधूच म्हणा रापचीपैकी एकदम धमाक येतात. आय होप की त्या ठिकाणी आता मनातल्या भावना प्रत्येक भावना व्यक्त करू शकत नाही. सो एनिवे बाय. आता पोचल्याच्यानंतर आपण बोलू. आहे कुठे तर आता आम्ही चांदोलीच्या जवळपास पोचलेलो आहे आणि बसचं आहे. अगं नाही पडत ग, कारण की माझी पकड जबरदस्त आहे या कारणात. नाही मोबाईलमध्ये हर्षद आहे या कारणात तिला नाही पडू देत ग. सो आता सध्या आमचं चढ म्हणजे त्याला आपण वरती जाणे ते चालू आहे आणि या ठिकाणी उतर आहे म्हणजे आपल्या पायथ्याची भाग. हो बाय. लवकरच आम्ही खूप चांदूरला कारण की अजून खूप चांदूर बघितलं अहमदनगरमध्ये असून सुद्धा तर मी हे पहिल्यांदा बघत आहे. एक गोष्ट खूप बेटर वाटली या ठिकाणी. तर सायकलला आणायला खूप आणखी जास्त मजा येणार. तुझ्यासोबत मित्र हवे खेडेपणा करणारे तर आणखीच भारी वाटणार. तर बघू पुढच्या वेळेस प्रयत्न करू की सायकलला येण्याचं. काय आता आम्ही लवकरच चांदोलीला पोचणार आहोत आणि तुम्ही तर अगोदर जरा बघितलं चांदोलीला जाणारा रस्ता त्या ठिकाणी येणारे लोक आणि आजूबाजूला परिसर. हां त्या ठिकाणी जर नळाला पाहिलं ती गोष्ट एक वेगळी म्हणा, पण त्यावेळेस पावसाळ्यात येणार तर भारी असतं खूप काही टाईप. सो आता भेटल्याच्यानंतर काय डायरेक्ट आपण उतरण्याचं दृश्य बघू. तुम्ही पण या, आम्ही पण आलो नक्कीच, पण मित्रांसोबत या, कारण की मित्रांसोबत घेतलेला आनंद हा एकांतात घेतलेल्या आनंदापेक्षा दुप्पट आणि चौपट असते या कारणात. म्हणून या रे आणि असं एक्सप्लोर करत राहा, बेटर वाटेल तुम्हाला. पुन्हा एका नजर बघून का खरंच फोटोशूटसाठी खूप बेटर लोकेशन आहे आणि बॅकग्राऊंड सुद्धा बेटर आहे आणि ते छान शब्द सुद्धा बेटर आहे. आणि आता सरळ बेटर असला तर हो बाय उडाला आले भारी आणखी जास्त मजा येणार. आमचा ऑटो निघाला. चांदोली लागलेला आहे. आम्ही चांदोलीला पोहोचलोय. बाहेरून बघून छान वाटत आहे, तरी अजून आतमध्ये शिरायचं आहे. गाडी हॅलो काय आम्ही पोचले. आता हे आमचे मेंबर उतरलेत. अवतार बघा पुरी सारखी मशाल केली ही गोष्ट वेगळी. ही एक खास
अरे खाण्यापिण्याचं साहित्य घ्या रे, व्हिडिओसाठी आठवणी गोळा करण्यासाठी. की आमच्या अध्यक्षमध्ये यांच्या हस्ते आम्ही सगळेजण निघाले. आणि विसरू सांगितलं मी सुद्धा यांच्यासोबत आहे, हा विसरू नका. हा या ठिकाणचा इतिहास आहे चांदबेबीचा खूप बेटा. आय होप व्हिडिओ थांबून तुम्ही इतिहास वाचून घ्या म्हणजे बेटर वाटेल. ही सुरुवात मराठीची, ही हिंदीमध्ये आणि इंग्लिशमध्ये ज्यांना जसे वाटेल त्या पद्धतीने घेऊ शकतात. सो या ठिकाणी चांदबेबीला आम्ही पोचलोय, या गोष्टीची खुशी. आम्ही चांदबेबीला पोचलोय, पण माझ्या काही होते सवंगडी ते मला एकट्याला सोडून चाललेत. याची गोष्ट आहे. चांदबेबी तसं परिसर वगैरे खूप भारी आहेत. या ठिकाणी मित्रांना घेऊन मजा मस्ती करायला आणि फोटोशूट करायला खरंच खूप छान प्लेस आहेत आणि तुम्हाला सुद्धा आवडेल. तर नक्कीच या ठिकाणी या असं आग्रह धरणार मी. आणि एक विशेष गोष्ट सांगितलं तर खाण्यापिण्याचं साहित्य सुद्धा घेऊन या, कारण की या ठिकाणी थोडंसं आता अपडेट असल्या कारण असतो किंवा शहरापासून दूर असल्या कारण असतो थोडेसे भाव चढ उतार होतातच. आय नो तुम्ही समजू शकता, म्हणूनच सांगतोय. तर पहिले आमचं नियोजन नाश्ता करण्याचं असायला हवं आणि असणार आय डोंट नो, कारण की आमचे चालले बस या ठिकाणी नाश्त्याची व्यवस्था करायला आणि माझ्या मागे चांदबेबी. तर आपण करूच नक्कीच या ठिकाणी फोटोशूट. आणि हवा पण खूप भारी चालू आहे आणि नक्कीच या रे मित्रांनो आणि तू पण. तसं आता आम्ही पोचलोय. आमचं काही ठिकाणात काही नियोजन लागलं नाही की आम्ही नेमकं कुठे बसायचं होतं. आम्ही काही नुसतं काही फिरत आहे किंवा नुसतं इकडे तिकडे लोकेशन बघण्याचं, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही योग्यरित्या नाश्ता करू शकतो अशा ठिकाणी बसावं आणि नाश्ता करावं. असं ठिकाण बघत आहे किंवा असं स्थळ बघत आहे किंवा असं एखादी जागा बघत आहे. जागा इज बेटर वर्ड बाय. एक सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आपल्याला एक प्रेरणा देणारी ती म्हणजे ही गोष्ट की उन्हाळ्याच्या वेळेस काही पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी असं नक्कीच आपल्या घराच्या जवळ झाड असेल तर नक्कीच करा, कारण की आपल्याला जर पाण्याची आवश्यकता असेल त्याच पद्धतीने पक्ष्यांना सुद्धा या करण्याचं. आमचं या ठिकाणी आम्हाला ही पार्सल सापडलं की आम्ही कोणाचं येतं, पण आम्ही नक्कीच याचा फायदा की आपलं काही चक्कर नाही. तसे वडा आणि पाव आहेत. वडापाव अरे ते घालत नाहीत ना, तुझ्यामुळे झाला आणि माझ्या नशिबाचा वडापाव. मी एक मुलगा आहे ते आमच्या 3 आणि 1 अध्यक्ष महोदय. काय करायचं आता सध्याला मस्त शांत बसून थोडीशी हवा घ्यायची, कारण की आम्ही थकलेलो या करण्याचं. हां ज्याला हलकं भारी काही करायचं असं नक्कीच जाऊन करू शकतो, कारण की वेळ आहे आपल्याकडे. ऐका तसं इथे वॉटर पार्क असतं आणखी भारी झालं असतं. वॉटर पार्क काय भारी झालं असतं, म्हणजे एकदम लोक पुढे अरे बिन म्हणजे जुन्या गोष्टींना काढलेलं नाही नाही आम्हाला कारण ते जुन्या गोष्टी काढून आवडत नाही. आता एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आम्ही इथे पोहोचलो तेव्हापासून आमच्या हातातला मोबाईल काही सुटणार झाला. बरोबर आहेत म्हणा. ऐक तर हां याच्या मागचं कारण म्हणजे ज्या पद्धतीने आम्हाला रोखलं त्या पद्धतीने आमच्याकडे मोबाईल सुद्धा नाही असं होऊ शकतं. अच्छा ओके, म्हणजे याचा अर्थ असा की आमच्याकडे डोका सुद्धा आम्ही त्याचा वापर करत नाही. म्हणजे एन्जॉय फक्त नावाला आहे आणि खरं आमचा उद्देश दुसऱ्याला मेसेज पाठवणं आहे की अपडेट देणं आहे ना. आणि आता भेटू आपण आमच्या अध्यक्षमध्ये आमच्या अध्यक्षमध्ये जे नुसतं फरक काढते व्हिडिओ पासून आता सध्या ते पोचले एका लोक ज्या ठिकाणी म्हणजे भेट्या ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही त्यांचा फोटो काढू शकतो त्यांच्या आठवणीसाठी. बाय आमच्या अध्यक्षमध्ये सतत काही झाडाच्या मागे लागलेले आहे, कारण की हीच भारी वडिलांची व्यवस्था झालेली आहे, नाश्त्याची व्यवस्था झालेली आहे, पेपर्स सुद्धा आलेले आहेत. तर नक्कीच आम्ही या गोष्टी आनंद घेऊ, काही शंका नाही त्याबद्दल. तसं आता डायरेक्ट आपण नाश्ता करायच्या वेळेस कमी बोलू. हॅलो मित्रांनो, हे आहे आपले चांदबेबी जे टिबल मजली आहेत सोपी भाषेत सांगायचं झालं तर. आणि परिसरात मस्त छान असे झाडं आहेत आणि त्या झाडाखाली झाडाच्या अवतीभोवती बसण्यासाठी सुद्धा सुविधा उपलब्ध आहे आणि ते पण बेस्ट. आणि हे एक जुन्या काळात घर समजा जे आपल्या दगडांच्या भिंती आहेत आणि कौलारू घर आहेत. आणि या ठिकाणी दररोज खूप सारे व्यक्ती येतात, जसे की तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण आहेत आणि त्या ठिकाणी आणि इकडे सुद्धा आहेत. बघा मित्रांनो हे दृश्य बघा किती भारी आहेत. आणि शहराच्या बाहेर येऊन असं दृश्य बघणं म्हणजे फार कमी बघायला. आणि त्यात हा रोड सुद्धा आय थिंक हायवे आहे, भारी आहे. नजारा पण खूप छान आहेत, नक्कीच या ठिकाणी विजिट करा पण मित्रांसोबत, भारी वाटेल. आणि हे आपले चांदबेबी हे उंच ठिकाण असल्या कारण असतं यार हवेची काही कमतरता नाही या ठिकाणी. आणि आमचे मेंबर त्या ठिकाणी बसून आम्ही एक निवांत फिरत आहे. आणि हो भाई हवा असल्या कारणामुळे केसाचा पूर्ण वाटवडं झालं आहे बाय. आता डायरेक्ट भेटू त्यांच्याशी गप्पा गोष्टी करू, कारण की प्रत्येक वेळेस त्यांना वेळ देणं सुद्धा आवश्यक आहे रे बाय. सो एनिवे डायरेक्ट आपण भेटू नंतर, कारण की नेमकं सांगता येणार नाही कधी काय होणार क्या करणं असतं. सो बाय. बोलल्याप्रमाणे आता आमच्या नाश्त्याची वेळ झालेली आहे, सो आम्ही पण नाश्ता करू. इकडे बाळू हर्षदा आणि ही आरोपी रिक्षा. मी काय म्हणतो पहिला आम्हाला नाश्ता करू दे, त्याच्यानंतर लागेल तुमच्याशी बोलू. स्वाद नसतं हां काही घेतलं नाही, कारण की पहिले पोट आमचं नाश्ता आमचं तर पहिले आम्हीच करून या करणार असतं. सो आता एकूण फोटो सुद्धा कॅप्चर करून घेतो आठवणीसाठी. तर
नाश्ता झाल्यानंतर भेटूच आपण नक्कीच, त्याबद्दल काही शंका नाही. यार केसाचा अवतार सगळं बिघडलेला आहे. आता आमचा नाश्ता वगैरे झाला. आता निघालो आम्ही आता सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी. लोक पण भरपूर आलेले आहेत. मुसका लागला कोणतरी आठवत होता. आता आम्ही वरतो. ओ बाई भुयार आहे. ते 4 मिनिटचा रस्ता आपलं पाठ चाललेला आहे. आता मी पण चालू 4 दिवस असून सुद्धा रात्र जात वाटायला लागलं. काही दिवसायला ते आपले आला उशीर. आता पोचलोय. सगळं तातून बरं बिघडलेलं आहे. आणि आतमधून आमचं हे जे काही लोक इथं या ठिकाणी आलेले हा वरचा नजरा. पहिले आपण एक सराउंडिंग घेऊ आणि त्यानंतर आपण आपल्या मित्राकडे जाऊ. मला एक आणि प्रत्येक तिथे असं दरवाजा आहे त्या ठिकाणी वरचं स्ट्रक्चर अशा पद्धतीचं आहे. भारी आहे. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगायची झाली तर, आणि प्रत्येक पर्यटन ठिकाणी एक प्रेरणा देणारी गोष्ट म्हणजे येथील असलेली स्वच्छता. खरंच मी आलो तेव्हापासून मला ना इथे बॉटला दिसला, ना वेपरचे पुढे, ना काही. पण खरंच खूप बेटर आहेत. आणि घुमून फिरून मी आलो माझ्या मित्रांकडे. तसं या ठिकाणी आमचे सगळेजण बसलेले आहेत. ही फर्स्ट नंबरची हर्षदा, सेकंड नंबरची दीक्षा, त्याच्यानंतर साक्षी. हां साक्षी म्हणजे म्हैस आमच्या अध्यक्ष महोदयाच्या भाषणानुसार. आणि सेकंड म्हटलं सॉरी फोर्थ म्हटलं तर आमचे अध्यक्ष महोदय, त्यांच्या कृपेने ही म्हणजे अध्यक्ष महोदय यांचं काही माननीय गौरव, आमचे युवा नेते आणि आपले 1 2 3 4 5 5व्या नंबरचे मेंबर म्हणजे 5th म्हणजे आमचे पाडू. नावातच प्रेम झळकते. भारी आहेत. आणि मी तर तुमच्या परिचयातच आहे म्हणा, मला स्वतःचं इंट्रोडक्शन द्यायचं काही काम नाही. फक्त या हे ज्या लोकांनी काही माझा व्हिडिओ बघत असताना समजून घ्या की माझा अवतार जो आहे ना त्या हवेमुळे झालेला आहे. ते नक्कीच हे पा यार हे व्हिडिओ काढायला ना कोणीच हां आता ही एक नंबर आहे जी सहमत झाली माझ्या व्हिडिओची. बाकी सगळे हेच आहे. सगळ्यांना फक्त फोटोचीच अपेक्षा आहे. आठवणी गोळा करायला कोणी बघतच नाही. इथं दुःख झालं. इथं दुःख झालं. आमच्या अध्यक्ष महोदयांना आवडणारा माझा डॉयला म्हणजे इथं दुःख झालं. ते नाही. सो आता आम्ही फोटो वगैरे काढतो. तुमच्याशी नंतर समजतो. तयार आहे फोटो काढायचं आपण सेल करतो. आपण 5 जण सेल करतो. आजचा दौरा छान संपला. टाटा बाय बाय झोपा. हाय हॅलो. केसाचा पूर्ण अवतार बिघडलेला आहे तरी ओके तरी दिसत आहे म्हणा हँडसम पैकी. यांनी आता आमची फोटो वगैरे सगळे काढलेले आहेत. आता आम्ही निघू आमच्या परतीच्या प्रवासाची. जसं पहिल्या मला करणार लागल हे पुन्हा मोकळं. सो गाइस चलो अभी हम निकलते हैं. ओ भाई यार गुबा पडण्याची फार दाट शक्यता आहे. कारण की ओ भाई इकडं पायऱ्या वरतो पण पायऱ्या पण आपल्या लहान पायऱ्या नाहीत, मोठे आहे. त्या नसतं. सो आता लवकरच आपण आलो. दिवस झाला, सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. सो आता आमचे सगळे मेंबर पोचले. हो बाय हे आमचे चलित मेंबर. सो ओ बाय ओ बाय. आता चला आता निघाला आपला परतीचा प्रवास मित्रांनो. आता या ठिकाणी एक ग्रुप फोटो काढू आणि मग त्यानंतर आपण निघून जाऊ. ओके. पहिले मध्यस्थीचं ठिकाण आमच्या अध्यक्ष भाऊनं पटकावलेलं आहे. आता या ठिकाणी आम्ही सदस्य फोटो काढण्यासाठी बरोबर एक कशा पद्धतीने फोटो काढायचे यासाठी मी इथून चालू पण त्यात भांडण सुरू आहे. छान बेबी बेटर आहे. लय नाही एकच आहे पण बेटर आहे नक्कीच. अरे यांना सांगतो ना नक्कीच तुम्ही पण तुमच्या गर्लफ्रेंडला घेऊन या ठिकाणी भेट द्या मित्रांनो आणि भांडण करा. हां भांडणं होते या ठिकाणी. भांडण केल्याच्यानंतर असं एक स्ट्रक्चर तयार होऊन जाते. ज्यांना भांडण करायचं ते नक्कीच या ठिकाणी या असं भाडचं मत आहे. आणि तुझं काय मत आहे? उरला गोष्ट ठेवा. ओके. आणि आपली शिक्षा तुझं काय मत आहे? छान थँक्यू सो मच. आम्ही ठेवता तसो आमचा शेवटचा टप्पा म्हणजे परतीचा प्रवास. आमचे काही मेंबर पुढे गेलेले आहेत आणि मागे चांदोली आहेत. आणि या ठिकाणी आमच्या दीक्षा मॅडमचं काहीतरी मत आहे ते सूचनेचं पालन करा म्हणजे एक प्रकारे सूचना समजा. तसं दीक्षा तुझं काय मत आहे? सगळ्यांनी चांद बेबीला आणि मुलींसाठी खास सूचना आहे की त्यांनी टक्कल करून यावं. हो बाय आमचं व्हिडिओच्या माध्यमातून आमचं काही भान नाही. पडता वाचलोय या गोष्टीची खास खूप काळजी घ्या. जे सांगितलं ते पालन त्या गोष्टीचं सूचनेचं पालन करा. खूप चांगलं होईल तुमच्यासाठी. सावरण्यासाठी तुमच्याकडे काही टायमिंग नसता फोटोसाठी. हां या मागचं कारण म्हणजे कसं चांद बेबी उंच ठिकाणी असल्या कारणास्तव आणि त्या ठिकाणी हवा जास्त असल्या कारणामुळे आपले केस सावरणं अवघड गोष्ट आहे. तर नक्कीच टकली करून या ठिकाणी.
तो ओके एनी सो आता हा आमचा ऑटो आता आमचा परतीचा प्रवास सुरू हे आमचे यांना हाय तू चला चला मी माझी जागा शिपडून घेतो चला आता बसलो ऑटोमध्ये हां अरे 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 काही नाही चालते चालते टकलचा व्हिडिओ ओके सो आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे हो बाय बाय चांदो दे बाय बाय आम्ही आता निघू तुमच्या परतीचा प्रवास हे एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी बॅकग्राऊंड खूप बेटर येते झाडाच्या ना नक्की ज्या ठिकाणी मस्त स्पेशल गाडी करून आलं तर फोटोशूट काढायला तर बेस्ट आहे या आमच्या ऑटोमध्ये गोंधळ होता आमचं सायलेंट वातावरण आहे याच्या मागचं कारण म्हणजे काय हे आम्हाला माहिती आहे सो हॅलो गायज आय नो बाय हो बाय आणि माझी दोन तुम्हाला त्रास द्यायला आता माझी सवय जास्त हेच बघायला भेटणार आता माझी होती कहाणी नाही होती अरे ज्या माझ्या मित्रांनी व्हिडिओ आणि माझ्या मैत्रिणी व्हिडिओ लाईक आणि मला सबस्क्राईब कसं केलं तर नक्की करून द्या तुमचा थोडासा मौल्यवान वाट आहे मला आनंद देतो ओके नक्कीच आता आम्ही पोचलो आहे भावा ऑटोच्या खाली उतरलो आहे ऑटोला केला टाटा बाय बाय आमचा मागचा ऑटो हे सगळं पोचले आता आम्ही पोचले आमचा ऑटोचा प्रवास खतम झालेला आहे हां बापरे मुलीमुळे सगळेजण फिरून झाले तेवढ्या ना बरं मुलीचा स्टॉल आहे आणि मुलांसाठी केला त्याला काय म्हणतात जिब्रे आणि तसं ही आमची एक मॅडम का बाई जावा म्हणणं होती खूप भारी एक्सपिरियन्स होता आता छान बेबी काही लोकांना खुशी झाली काही लोक नाराज झाले आमच्या आरसोलीस त्या ठिकाणी पेमेंट चालू आहे आमचे अध्यक्ष महोदय आणि बाळू पेमेंट करत आहे आणि ही एक माझा मित्र माझा भाऊ आपला हर्ष भाऊ आता जायच्या वेळेस आणि आपण एकदा पुन्हा सगळ्यांची भेट घेऊन घेऊ हाय मित्रांनो सध्याच मोबाईल एवढा हिटेड झालेला आहे त्या कारणास्तव का ब्राईटनेस पूर्ण कमी झालेला आहे आय होप मी पूर्णतः दिसत होतो तुम्हाला तसं आता आमचा परतीचा प्रवास सुरू झालेला आहे म्हणजे आता आम्ही कॉलेजला निघणार आणि हा जो आमचा रविवारचा उपक्रम होता तो आमच्या अध्यक्ष भाऊच्या कार्याने पार पडलेला आहे अध्यक्ष भाऊ तुमचे थोडे चेहऱ्याचे दर्शन करून द्या यांच्या कारणामुळे आजचा आमचा हा अविस्मरणीय उपक्रम पार पडलेला आहे ते रणगाड आहे त्याला मराठीत रणगाड म्हणतात आणि इंग्लिशमध्ये टँक मिलिटरी टँक चला आता सावलीमध्ये गेल्याच्यानंतरच व्हिडिओ बनवू सध्या धुवून असल्या कारणामुळे घाम पुसावं लागणार एक आत्माचा कामी असणार तर सो आपण सावली केल्याच्यानंतर बोलचाल करू आता हाय घाईच खुशीवर आल्यानंतर गर्मीनं त्रासलं होतं तर थोडंसं फ्रेश वगैरे झालं आणि पुन्हा बघतो तर आमचे जे सिनियर आहे त्यांच्यासुद्धा काही माहोल चालू आहे त्यांचासुद्धा हॉस्टेलमध्ये खूप भारी माहोल चालू आहे आज सगळं होळी खेळल्या टाईप खेळत आहे बाई मी खरंच खूप मिस केलं आहे एक हॅपी मुमेंट जो कॅप्चर करायला हवा होता हॉस्टेल लाईफमध्ये कॅप्चर करताना आला म्हणजे एका गोष्टीची खुशी एका गोष्टीचं दुःख कारण की मी फिरायला गेलो त्या गोष्टी खुशी आणि इकडे एक मौल्यवान क्षण जो माझ्या हातातून निसटला किंवा सुटला त्या गोष्टीचं खरंच दुःख आहे एनिवे सो सध्या फोटोशूट चालू आहे वरतून पाणी टाकून सुद्धा चालू आहे वरतून पाणी टाकणारा फर्स्ट इयर खालचे सेकंड इयर म्हणजे आमचे सिनियर आणि इकडे व्हिडिओ काढणारा आपला विठ्ठल सो त्या ठिकाणी आजचा व्हिडिओ इथेच थांबू आपण आणि ती चांगले बेस्ट कॅप्चर मुमेंट कॅप्चर करू सो नक्कीच माझ्या पेजला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा एवढीच इच्छा कारण की तुमचा सपोर्ट ते मला आणखी प्रेरणा देऊन जाईल म्हणून सो बाय आणि आजचा व्हिडिओ इथेच संपला